प्रथम सगळेजण आपण टाळ्या वाजवून, आज पितृदिन आहे, साहित्य क्षेत्रातील बाप माणसांचा मनोरमा परिवाराने आज सत्कार केलाय, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवूया. साहित्य काय असतं तर हे सगळे दिग्गज मंडळी साहित्याचे आम्ही वारकरी आहोत. हे साहित्यातले विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, सगळ्यांना श्रीरंगमय केलेला आहे मधुराताईंनी. अशोक समाळ्यांचं तुम्ही आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. तर हे सगळं करत असताना मनोरमा परिवार हा अर्थकारण करत असताना सुद्धा जेव्हा अर्थकारणाला सरस्वतीची, लक्ष्मीची साथ मिळते तेव्हा तिथे एक नैतिक अधिष्ठान मिळतं. आणि हे मनोरमा परिवारांनी नैतिक अधिष्ठान साहित्याच्या माध्यमातून जपलेलं आहे असं मला वाटतं. नेहमी साहित्याचे कार्यक्रम आपल्याला खूप काही घेऊन जायला सांगतात. आज सोलापूरकर लोक सगळे खूप खुश आहेत, अगदी सरांपासून सांगेल, कारण का आता अनेक वर्षानंतर 8 ते 10 दिवस मनसोक्त पाऊस कोसळत आहे सोलापूरला. आणि त्यामुळे प्रत्येक जण खूप समाधानी आहे, तृप्त आहे. आणि अशा आनंदी वातावरणात जेव्हा साहित्याची मेजवानी मिळते, साहित्यातनं मला काहीतरी घेऊन जायचंय, तर मला असं वाटतं की या सभागृहातून बाहेर पडणारा प्रत्येक जण म्हणेल की मला आज खूप काही मिळालंय. आणि ते 6 महिने काय, वर्षभर पुढच्या साहित्य पुरस्कारापर्यंत मला पुरेल इतकी ती मेजवानी असणार आहे. नेहमीच मनोरमा परिवाराच्या माध्यमातून जेव्हा आम्ही म्हणतो की साहित्यातून आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते, आज मी बँकेच्या माध्यमातून बोलेल तर मी म्हणेल की साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे. आणि ती ठेव आपण जपली आणि त्या ठेवीचं दर महिन्याला जर व्याज घेतलं तर निश्चित ती वाढत जाते. आणि अशी साहित्याची ठेव वाढावी अशी मी या कसदार सगळ्या साहित्यिकांकडनं, लेखकांकडनं मी निश्चित अपेक्षा करते, मनोकामना करते की हे असं वाढलं पाहिजे. हे साहित्य हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो की ई साहित्य आलेलं आहे तर आम्ही पुस्तकं वाचत नाही, पण मला असं वाटतं की ती पुस्तकं आपण वाचली पाहिजे. केव्हा पण मनात आलं तर एखादं पुस्तक आणून त्यातलं पान वाचलं तरी आपल्या मनात मन असेल किंवा हे असेल तर तो प्रसंग खूप चांगल्या पद्धतीनं केला जातो. आज आपण इथं बघितलं असेल की प्रत्येक साहित्यिक, आता मधुराताईंचंच बघा की आज 4थ्या आवृत्ती त्या पुस्तकाची निघते, म्हणजे असे सगळेच दिग्गज साहित्यिक या ठिकाणी आहे. आणि मनोरमा परिवारातून राजशेखर शिंदे सर असतील किंवा त्यांची जे निवड समिती आहे तर त्यांच्या माध्यमातून हे केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की श्रीकांत मोरे स्वतः साहित्यिक असल्यामुळे त्यांना नेहमीच वाटतं की फक्त अर्थकारण करून आपण थांबायचं नाही, तर समाजामध्ये, सोलापूरमध्ये ज्या ज्या लोकांना किंवा अगदी मनोरमा राज्यस्तरीय पुरस्कार की ज्या ज्या लोकांना व्यासपीठ मिळत नाही किंवा आपण व्यासपीठ मिळतंय त्यांना अजून काही प्रोत्साहन देता येईल, तर त्यासाठी मनोरमा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी ही अजून वाढते. त्या लेखकानं फक्त 1 पुस्तक, 10 पुस्तक, अगदी सर इथं आहेत तर ते 49 व्हायचे, त्यांची 45 पुस्तकं आहेत. मी म्हणते की त्यांनी पुढच्या वर्षी 51 पुस्तकं करावीत. कारण का तर तुम्ही लिहिते व्हा. इथंही सगळा मला थोडाच वेळ बोलायला सांगितलंय, पण मी इथं सगळ्यांना हेच विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाच्या 2 ओळी आपण घरी गेल्यानंतर लिहिल्या तर मला असं वाटतं की तुमच्या लेखनासाठी ती सुरुवात असेल. तर मनोरमा परिवार निश्चितच सगळ्यांच्या पाठीशी आहे, सगळ्यांच्या बरोबर आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती असंच भरभरून प्रेम करावं, साहित्यावर प्रेम करावं की जेणेकरून माझं आयुष्य समृद्ध होईल. जे काय आपलं छोटंसं आयुष्य आहे ते कसं सुखी समृद्ध करायचं तर ते आपण साहित्यातून शिकवत असतो. आणि म्हणूनच हा एक छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. सुनीता राजे या मसापो पुणेच्या कार्यवाह आहेत, त्या सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला सकाळी पुण्यातून निघून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. खरंच विशेष कौतुक आहे. संमेल साहेबांची तुम्ही मुलाखत ऐकली तेव्हाही तुमच्या लक्षात आलं असेल की 8वी आवृत्ती त्या एकेका पुस्तकाची निघते. आणि अशांचा आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा मला असं वाटतं की तो आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. आणि अशी लाख मोलाची साहित्यिक लेखक आम्ही जपलेत आणि असेच लाख मोलाचे साहित्य यापुढेही यावेत यासाठी मी सगळ्यांकडनं अपेक्षा करते की तुम्हीही तुमची पुस्तकं अजून लिहा. धन्यवाद.